धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा मिळालाय। कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरूच राहिलाय। कोयना धरणातून 32,100 क्युसेक तर चांदोली धरणातून 15,385 क्युसेक विसर्ग सुरूच आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ सुरूच असल्याने पूरस्थिती कायम आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2020 तर सांगली शहरातील 2042 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। सुमारे 80हून अधिक घरांची पडझड झाली आहे। सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाने इशारा पातळी ओलांडली असून संध्याकाळी 40.5 फूट पाणी पातळी होती। चांदोली कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। कोयना धरण 78.84% भरल्यामुळे धरणाचे 4 दरवाजे उघडून 32,100 क्युसेक विसर्ग कायम आहे। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जादा 10,000 क्युसेकने विसर्ग वाढवण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय। सांगली आयर्विन पूल येथे कृष्णा नदीने 40.5 फुटांपर्यंतची इशारा पातळी दुपारी ओलांडली। वारणा धरणातून 16,385 क्युसेक विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणातून 2,38,000 क्युसेकने पाण्याची आवक होते, त्यामुळे धरणातून 3,00,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यात दिवसभर पावसाने उसंती घेतली होती, मात्र वाळवा, शिराळा तालुक्यात काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होते। कृष्णा नदीची पातळी दिवसभरात 1.5 फुटांनी वाढली आहे। वारणा नदीच्या पाण्यात ही वाढ कायम आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती कायम राहिली आहे। पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 24 पूल आणि 12 बंधारे पाण्याखाली गेलेत। याशिवाय 37 रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी सलग 3ऱ्या दिवशी बंद करण्यात आलेत। शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे वारणा नदीला महापूर आलाय। सकाळी धरणाच्या सांडव्यातून 15,785 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 600 क्युसेक असा एकूण 16,385 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीला महापूर आलाय। गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडून वाहते आणि त्याचबरोबर मोरणा नदीचे पाणीही पात्राबाहेर पडून वाहते। कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा मांगले काखे पूल आणि एक बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। वारणा नदी पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा मोरणा नद्या पात्राबाहेर पडून वाहत आहेत। वारणा नदीवरील मांगले सावर्डे दरम्यानचा बंधारा गेल्या आठवड्यापासून पाण्याखाली गेलाय। त्याचबरोबर मोरणा नदीवरील मांगले कांदे दरम्यानचा मांगले शिंगटेवाडी दरम्यानचा पूल पाण्यावर असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। आरळा स्टँड रोड परिसरात दुकानगाड्यात पुराचं पाणी शिरले। चांदोली परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असून जनजीवन विस्कळीत झाले। चांदोली परिसरातील मोबाईल यंत्रणा बंद अवस्थेत आहे। वीज ही वारंवार खंडित होते। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 6 ते 7 दिवसांपासून अतिवृष्टीचा पाऊस सुरू आहे। गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 73 मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीचा पाऊस झालाय। चांदोली धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदीला महापूर आलाय। सांगलीतील कर्नाळ रस्त्यासह परिसरात पुराचे पाणी आले आहे। त्याच परिसरातील एका घराभोवती पाण्याने वेढा दिला होता। जीवाच्या आकंताने लोक मदतीच्या प्रतीक्षेत होते। तेवढ्यात लष्कराची बोट त्या ठिकाणी आली। क्षणात 5 जवानांनी पाण्यात उडी घेतली। काही मिनिटातच येथील लोकांनी सुरक्षितपणे बोटीत आणलं आणि सुरक्षित स्थळी नेलं। सायंकाळी 5च्या सुमारास लष्कराचे हे प्रात्यक्षिक यशस्वी झाले। यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, एनडीआरएफचे पथक, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासह फौज फाटा होता। लष्कराच्या या मदत कार्याचा थरार तमाम सांगलीकरांनी पाहिला आणि संभाव्य पूरस्थितीबाबत लष्कर सांगलीकरांच्या सोबत असल्याची भावना या निमित्ताने समोर आली आहे। कृष्णा नदीच्या पातळीत गेल्या 2 दिवसात सातत्याने वाढ होते। कृष्णाची पाणी पातळी आज 40 फुटांवर पोहोचली। इशारा पातळी ओलांडल्यानंतर सांगलीकरांना धडकी भरली आहे। पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत। एनडीआरएफची पथकेही सांगलीत दाखल झाली आहेत, मात्र पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने लष्कराला काल पाचारण करण्यात आलं। लष्कराच्या 2 तुकड्या सांगलीत दाखल झाल्या आहेत। लष्कराच्या जवानांनी आज सकाळी कर्नाळ रस्त्यावर बोटीद्वारे साऱ्या परिसराची पाहणी केली। यावेळी सांगली शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, ग्रामीणचे राजेश रामाघरे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, वाहतूकचे मुकुंद कुलकर्णी, मोटार वाहन निरीक्षक आकाश गालिंदे यांच्यासह पथके तैनात होती। जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले। महापालिकेत जिल्हा प्रशासनाची आपत्कालीन बैठक झाली। यावेळी भारतीय सैन्य दलाचे मेजर साकेत पांडे, आरडीएफचे अधिकारी निरीक्षक सर्वेश कुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी जण उपस्थित होते। जिल्हाधिकारी म्हणाले, भारतीय सेना, एनडीआरएफ आणि महापालिका अग्निशामक दल यांनी पूर भागात मॉक ड्रिल करून आढावा घेतलाय। सध्या पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले। जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि महापालिका प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत।
सामाजिक संघटना कार्यकर्तेही आमच्या सोबत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटाच्या वर गेल्याने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरिकांनी वेळीच स्थलांतर व्हावे. आपल्या दारात पाणी येईपर्यंत वाट पाहू नये. नदीकाठावर सेल्फी काढायला जाणाऱ्या नागरिकांच्यावर कारवाई करण्यात येते. याबाबत 3 जणांच्यावर गुन्हे दाखल केलेत. पूरस्थिती पाहून सोमवारचा निर्णय घेतला जाईल. जिल्हा प्रशासनात समन्वयाने काम सुरू आहे. पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले, नदीकाठावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी पुलावर जाणं टाळावं. काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केले. कौलापूर विटा आणि संजयनगर परिसरात घरफोडी करून दागिने विक्री करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून 17,43,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मंगेश एताळा भारते असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चांगली सदरची कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील अनिल ऐनापुरे, प्रकाश पाटील आणि हनुमंत लोहार यांना माहिती मिळाली की संशयित भारते हा चोरीचे दागिने विकण्यासाठी सांगलीतील बोर्ड कॉलनीत येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून दुचाकीवर थांबलेल्या संशयित भारते याला ताब्यात घेतलं. यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या मोपेड दुचाकीची झडती घेतली असता डिक्कीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने मिळाले. सदरच्या दागिन्यांबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या ओळखीचे असलेल्या बबलू सिंग टाक आणि संगत सिंग कल्याणी यांनी काही दिवसांपूर्वी विटा, कौलापूर आणि संजयनगरमध्ये घरफोडी करून चोरले. सदरचे दागिने विक्री करण्यासाठी त्याच्याकडे दिल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडून सोन्याची बोरमाळ, मंगळसूत्र, चैन, गंठण, कर्णफुले, वेल, रिंग, बदाम, वेढण, नथ, झुबे, ब्रेसलेट, नेकलेस असं एकूण 16,66,000चे सोन्याचे दागिने, 2,500चे चांदीचे दागिने आणि 75,000ची दुचाकी असं एकूण 17,43,000चा मुद्देमाल जप्त केलाय. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दुर्दैवाने पूर परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. कृष्णा नदीला येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरूपी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीत केले. जिल्ह्यात उपाययोजना करण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त निधी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सांगली शहरातील पूरग्रस्त भागाला कदम यांच्यासह खासदार विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधलाय. कदम म्हणाले, मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होतोय. धरणातील पाणी वाढत असल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत प्रशासनाने नदीकाठच्या गावातील लोकांना स्थलांतर केले. या कामात शहरातील नगरसेवक आणि आमचे कार्यकर्तेही रात्रंदिवस काम करत आहेत. सांगलीला अनेक वेळा पुराला सामोरं जावं लागतंय. घराचं, शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. यंदा पुन्हा पुराचा प्रश्न निर्माण झालाय. महापुराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने गंभीर दखल घेऊन अधिकाधिक निधीची तरतूद केली पाहिजे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू होता तो कमी झालाय. अशा वेळी पूरस्थिती हाताळण्याचं काम प्रशासन चांगल्या पद्धतीने करत आहे. 2019 मध्ये महापूर आला होता. मागील अनेक वर्षांच्या इतिहासात मोठा पूर होता. सर्वसामान्य लोकांचे, शेती आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता तात्पुरता मार्ग काढला गेला नसला पाहिजे. कायमस्वरूपी मार्ग काढण्याची गरज आहे. जी गावं, शहर पूरग्रस्त भागात येतात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे अशी मागणी कदम यांनी केली आहे. कृष्णा काठावरील नागरिकांनी पाणी दारात येण्याची वाट न पाहता सुरक्षित ठिकाणी जावे. बचाव कार्य करण्याची वेळ प्रशासनावर येऊ नये. त्यामुळे प्रशासनाला बाकीच्या व्यवस्था करण्याला मदत होईल असं आवाहन आमदार अरुण लाड यांनी औदुंबर येथे व्यक्त केले. कोयना धरण परिसरात होत असणारी सततची अतिवृष्टी आणि कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी विचारात घेता निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीची नियोजित आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. आज सकाळी औदुंबर येथे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत महापूर परिस्थिती आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी पूरसदृश्य परिस्थितीशी सामना करण्यासाठी नियोजन आणि उपाययोजनांची माहिती आणि पूरपट्ट्यातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, गावातील नागरिकांकडून महापुराशी सामना करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासंबंधीची चर्चा प्रशासनाशी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आमदार अरुण लाड म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून कृष्णा नदी काठावरील नागरिकांचे महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत होते. शेतकरी, शेती, पशुधन आणि व्यावसायिक यांचे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी आणि व्यावसायिक हतबल होत आहेत. याची सरकारने दखल घेऊन तातडीने उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. सध्या परिस्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही सरकारने समन्वय साधून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे असे आमदार अरुण लाड यांनी प्रशासनाशी बोलताना सूचना केल्या.
कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे सांगली मिरजेतील पूरपट्ट्यात धास्ती वाढली आहे। सांगली शहर पुराच्या उंबरठ्यावर आहे, पण पूरग्रस्तांना आलेल्या संकटाला घाबरू नका। टीम इंद्रजित तुमच्या सोबत आहे। कोणत्याही मदतीसाठी आम्हाला संपर्क करा, असे आवाहन युवा नेते इंद्रजित घाटे यांनी केले आहे। कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर युवा नेते इंद्रजित घाटे यांनी कृष्णा नदी काठच्या विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधलाय। प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पाणी पातळीत वाढ सुरूच आहे। अचानक घरदार सोडून स्थलांतर होण्याचे संकट पूरग्रस्तांवर आले, त्यामुळे अनेक पूरग्रस्त चिंतातूर बनल्याचं दिसतंय। इंद्रजित घाटे यांनी जिल्हाभरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय। पुराच्या संकटावर मात करण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्नशील आहेच, पण सामाजिक बांधिलकीतून टीम इंद्रजित ही पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। पूरग्रस्तांनो, घाबरू नका। मागील 2 वेळच्या पुराचा अनुभव आपल्या पाठीशी आहे। आताही आपल्या दाराशी आलेल्या संकटावर मात करूया। मला तुमची साथ द्या। कोणत्याही मदतीसाठी टीम इंद्रजितशी संपर्क करा। लागेल ती मदत उपलब्ध करू, अशी ग्वाही इंद्रजित घाटे यांनी दिली आहे। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून कृष्णा आणि वारणा नदी काठावर पूरस्थिती आहे। पूरग्रस्त भागातील गरोदर मातांसह 60 वर्षावरील वयोवृद्ध, दिव्यांग यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे। आरोग्य विभागाची 104 पथके कार्यरत आहेत। पावसाळ्याच्या दिवसात 7 रोगांचा उद्रेक रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी सांगितले। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार कृती आराखडा तयार केलाय। जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील 20, पलूस तालुक्यातील 25, शिराळा तालुक्यातील 21 आणि वाळवा तालुक्यातील 38 अशा 4 तालुक्यातील एकूण 104 गावांवर आरोग्य विभागाचे लक्ष असणार आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर जलजन्य आणि कीटकजन्य आजारांच्या साथी पसरतात। पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होतात। गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य कावीळ, विषमज्वर या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात। ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यू सारखे आजार वाढतात। या आजारांना आळा घालण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत।